नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील वरकुटे मसवड या ठिकाणी आलेलो आहे. आपण ज्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे ते हनुमानाचे मंदिर आहे आणि याच हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरू करण्यात आलेला आहे. या अखंड हरिनाम सप्त्याला किती वर्ष झालेले आहेत, केव्हा सुरू झालेला आहे, अशी विविध माहिती आज आपण वरकुटे मसवड ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत. आपल्याला जे दृश्य पाहावयास मिळत आहे ते हनुमानाचे आहे. हनुमानाचे दर्शन आपल्याला होत आहे. हनुमान यात्राही गावात भरत आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की कलश पूजनाने पारायणाची सुरुवात होते. कलश पूजन आणि विनापूजन हे दोन्ही कार्यक्रम झाल्यानंतर पारायण सोहळा सुरू होत असतो. आपण कलश पूजनाचा कार्यक्रम पाहत आहे, कलश पूजनाचं चित्र पाहत आहे. त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं गावातून मिरवणूक काढली जाते. पालखीतून विठ्ठल माऊलीची मूर्ती मिरवणूक काढली जाते. दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे ते गोकुळदास घाडगे करडे महाराजांचं गावात वारकरी संप्रदायाचं सुरू करण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, तुमचं नाव सांगा. माझं नाव गुरुदास अंकुश करडे. करडे. तर माऊली, एक सांगा, आपल्या गावाविषयी काय माहिती आहे? आपल्या गावचं ग्रामदैवत कुठलं आहे? ग्रामदैवत हनुमान. हनुमान आहे. बर, यात्रा केव्हा भरते? यात्रा श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवारी असतो आणि त्यानिमित्त आमच्या गावचा म्हणजे खूप जुना असे परंपरा आहे की शेवटच्या शनिवारी मोठे कायल वगैरे करून त्याच्यात खीर बनवून हा भंडारा साजरा करायचा. बर, मला असं एक सांगा की आपलं पारायणाचं नियोजनच शेवटचा शनिवार श्रावणात येईल असं नियोजन केलं जातं का? म्हणजे जेणेकरून हे पारायण आपलं अशा पद्धतीने धरून शेवटचा शनिवार येईल. हनुमान जयंती साजरी, हनुमानाची यात्रा, हनुमान यात्रा असं नियोजनच आपल्या अखंड पारायण सप्त्याचं केलं जातं. आमच्या ह्या गावाला म्हणजे तिथी नाही, हा फक्त शेवटचा शनिवार. शेवटचा श्रावणातला शेवटचा शनिवार धरायचा आणि त्याच्या अनुषंगाने 7-8 दिवसाचं पारायण सोहळा असं नियोजन करायचं आणि मग यात्रा होते. नंतर मग शेवटच्या शनिवारी यात्रा होते. मग यात्रेला काही कार्यक्रम असतात वगैरे? यात्रेला तसं सप्ताहाची सुरुवात आमचे पुढच्या शनिवारी शेवटचा असतो. त्याच्या आदल्या शनिवारच्या शुक्रवारी सप्ताह बसला जातो. त्याच्यात कीर्तन प्रवचन कार्यक्रम, जागर असे कार्यक्रम होतात. आणि मग यात्रा आणि यात्रेच्या नंतर शुक्रवारी कालाचं कीर्तन होतं. गुरुवारी प्रदक्षिणा होती, शुक्रवारी काला होतो आणि शनिवारी नंतर मग भंडारा आणि भंडारानंतर मग करमणुकीचे किंवा कार्यक्रम आहेत. करमणुकीचे असे की संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळी ऑर्केस्ट्रा, कुस्ती, कबड्डी, कुस्ती आणि ऑर्केस्ट्रा असे यात्रेनिमित्त कार्यक्रम. धन्यवाद माऊली. माऊली, तुमचं नाव सांगा. काय? जय हरी. घाडगे महाराज, एक सांगा, आपल्या जो पारायण सोहळा आहे ते किती वर्षापूर्वी सुरू झालेला आहे? आमचा पारायण सोहळा 1994 साली सुरू. 94. बर. काय कारण होतं ते सुरू करायचं? कारण म्हणजे आमच्याकडे गोडसे महाराज म्हणून असायचे आणि मी नेहमी त्यांच्या सानिध्यात असायचो. माझे गुरुबंधू गुरुदास करडे. आणि कुठं कार्यक्रम असतात त्याचा आम्ही त्यांच्याबरोबर जायचो. तर ते म्हणजे असे, तुम्ही बाहेर दुसऱ्याच्या गावाला का जाऊन कार्यक्रम करता, तर तुम्ही स्वतःच्या गावात कार्यक्रम करा. तर त्यांच्या सांगण्यावर किंवा त्यांच्या प्रेरणेमुळं आम्ही आमच्या गावामध्ये 1994 साली हा सप्ताह चालू केला. तो सप्ताह म्हणजे कसा, शेवटच्या शनिवारच्या निमित्तानं म्हणजे त्याच्या अनुसरून हा सप्ताह आम्ही चालू केला. तर पहिल्या वर्षी 3 दिवस केला, नंतर 5 दिवस केला आणि गावाला त्याचं उत्कृष्ट वाटायला लागलं की असा कार्यक्रम असावा. म्हणून गावाने उत्सव दिल्यामुळं आम्ही कंपल्सरी 8 दिवस हा सप्ताहाचा कार्यक्रम नियमित चालू ठेवला. त्याच्यामध्ये काकड आरती, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, जागर आणि ज्ञानेश्वरी पारायण मुलं बसल्यानंतर त्यांना थोडीफार हे लागावे म्हणून त्याच्याकरता बक्षीस वगैरे असे बरेच कार्यक्रम राबवले गेले. त्याच्यानंतर मग सप्ताहाच्या दिवशी काला झाल्यानंतर कबड्डीची स्पर्धा मोठी होती. म्हणजे आपल्या सप्ताहानंतर यात्रा भरते. तर कबड्डीची स्पर्धा काला झाल्यानंतर दुपारच्या नंतर महाप्रसाद होतो. महाप्रसाद झाल्यानंतर पुन्हा
कबड्डी स्पर्धा होते. कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मारुतीचा अभिषेक होतो आणि अभिषेक झाल्यानंतर गजे ढोल मोठ्या प्रमाणात होते. 4-5 गावचे गजे बोलवून गजाचा कार्यक्रम होतो. परत महाप्रसाद होतो. नंतर जवळजवळ आसपासच्या खेड्यापाड्यातून संपूर्ण तालुक्यातील जे काय महिले पैलवान असतील ते सगळे येतात आणि त्याचे मोठा आखाडा भरतो आणि आखाडा झाल्यानंतर संध्याकाळी करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा किंवा नाटक वगैरे असे कार्यक्रम ठेवले जातात. माऊली एक सांगा, तुम्ही पारायण आणि यात्रेचं स्वरूप सांगितलेलं आहे, हा. पण जे काही म्हणजे जे काही तुमचे इतक्या वर्ष हे झालेले आहेत पारायण सोहळ्याला, हा. त्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली किंवा कोण असं सहवास आला तुम्हाला, संतांचे सहवास का कीर्तनकारांचा? कीर्तनकाराचा सहवास म्हणजे आम्हाला गोडशे महाराज होते. बरं, हा. त्यांच्यामुळे आम्हाला सहवास आला. पारायण कशा पद्धतीने करायचं किंवा कीर्तन समजा कशा पद्धतीने आपण हे करायचं, हँडल करायचं, हे आम्हाला दत्तात्रय महाराज गोडशे आणि मासुर्णीचे पंढरनाथ माने हे आम्हाला आमचे गुरुबंधूच आम्ही म्हणतो त्यांना, झालं का, म्हणजे गुरुच मानतो आम्ही त्यांना. त्यांनी आम्हाला हे प्रेरणा दिली आणि त्यांच्या प्रेरणेपासून आम्ही चालू केलं. पण आम्हाला गावाने भरपूर साथ दिली आणि साथ दिल्यामुळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षी वाढत चालला. की कोण स्पॉन्सर होते, कोण पंगत देते, कोण महाप्रसाद देते आणि कोण कसे असे खर्च करत करत सगळे म्हणजे सगळं गाव सहकार्यावर लहाना मोठा सगळे हे पारायणाचं फलित म्हणावं लागेल. आणि याच्यामध्ये धर्म नाही, एक सर्व धर्म समभाव म्हणून आम्ही आमचं गाव वागतं. त्यामुळे आमच्या पारायणाला आणि उत्कृष्ट वाढत चाललेलं आहे. म्हणजे त्याचं तुम्ही आता सांगितलेलं आहे की पारायणाला कोण प्रायोजक होते, अन्नदाते येत आहेत, म्हणजे हे सगळं त्याचा परिणाम आहे. आणि हे 32 वर्ष आम्ही चांगल्या प्रकारे साजरं झालेलं आहे. आज काला झालेला आहे 32 वर्षाचा आणि यातून पुढचे कार्यक्रम यात्रेनिमित्त होणारे आता चालू होते. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली, जोरात बोलायचं. नाव काय? वसंत माने. बर, काय नोकरी, काय रिटायर, काय नोकरी बेस्टी मध्ये होता? बर, मुंबईला झाली सगळी नोकरी, बरं आज इकडे गावाकडे. बर, मग आज पारायणात सहभागी झालाय, काय मनात काय आहे, काय मनात असेल ना काहीतरी? मनात काय भक्ती करायला. बर, रिटायर झालेलं काय लोकांना सांगताल? कार्यक्रमाला या जा, काय या म्हणून सांगेल. मग काहीतरी जसं तुम्ही सहभागी झालाय तसं लोकांनी पण सहभागी व्हावं. एवढा मोठा कार्यक्रमाला एवढा मोठा सोहळा आपल्याकडे आहे, सर्वांनी सहभागी व्हावं. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. नाव सांगा तुमचं? कालिदास पांडुरंग करडे, गाव हेच? बरं, आता ते एक नाव आलं करडे महाराजांचं, काय तो संदर्भ आहे का? तो संदर्भ आहे, ते माझे मोठे बंधू जो आता संदर्भाला आपला मुलाखतीच्या दरम्यान. बर, बर, त्यांनी प्रेरणा घेतली गोडशे महाराज आणि मासुर्णीकर. बर, हा. आम्ही जिथं त्यांचा कार्यक्रम असतो तिथं आम्ही जातो. बर, ते म्हणायचे की तुम्ही बरोबर कार्यक्रम सेवा करताय, तुम्ही पण तुमच्याही गावात असा धार्मिक कार्यक्रम व्हावा असं तुम्ही होऊन प्रयत्न करून गावाला वळून म्हणा किंवा चांगले धार्मिक कार्यात यावं या दृष्टीने तुम्ही काय पाऊल उचला. त्यावेळेला असं त्यांनी गोडशे महाराजांनी सांगितलं, मासुर्णीकरांनी सांगितलं, त्यानुसार आमचे बंधू करडे, गोकुळदास महाराज करडे यांनी ते त्यांची प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम चालू केला 1994 साली. जवळजवळ आज 32 वर्ष पार पडली, वर्ष होत आहेत. आता हे 3 वर्षानंतर एक तिसरं तप म्हणून 36 वर्ष पूर्ण होतील, एक 4 वर्ष. चांगला प्रतिसाद मिळालाय आणि गावचाच आम्ही चांगला प्रतिसाद. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. नाव सांगा तुमचं? सुभाष बापू साहेब माने. काय करता तुम्ही? काय शेती? अजून काय शेती? काय पीक कुठलं? काय? बर बर बर. तर आता सगळे शेतातली कामं थांबवून थोडस पारायणाकडे वळलाय उत्साहासाठी. उत्साह जे शेतकरी सहभागी नाहीत त्यांना काय सांगतात? सगळ्यांनी सहभागी होतात, म्हणजे बघितलं कार्यक्रम सगळा मोठा उत्साह आहे. आज एवढा मोठा तुम्ही सगळेजण साजरी करताय. सगळ्यात पहिलं म्हणजे हे मंदिर जे मुंबई ग्रामस्थांनी पूर्वी असं मंदिर नव्हतं. बर, हा. मुंबई ग्रामस्थांनी मंदिर बनवून
बनवला. हा आणि सगळे ही उत्साहात सगळी सहभागी होऊन हे कार्यक्रम बर, आता हे पारायण सोहळा तुम्ही बघताय आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून, काय बदल काय वाटला तुम्हाला इतक्या वर्षात बदल म्हणजे पारायण सुरू झाल्यापासून आपल्या गावात? सगळं म्हणजे व्यवस्थित होतच गेलं, बर, वाढत गेलं, सगळे कार्यक्रम वाढत गेलं, उत्साह वाढत चाललं. बर, सगळं अजून काय बदल लोकांच्या बदल आता- जीवनातला बदल जीवनात आता बदल होतच चाललाय. पारायणात? हो, पारायणाचा बदल चाललाय, लोक साथ देते ती. म्हणजे लोकांना महत्व किंवा वारकरी संप्रदाय पोहोचलाय तुमचा तळागाळापर्यंत, आणि मला जेवणाला लोक सर्व कीर्तन करायला स्पॉन्सर मिळालेला आहे. खरं तरी एवढ्या मोठ्या हा प्रवासातला महत्वाचा टप्पा तुम्ही पूर्ण केलेला आहे. धन्यवाद. माऊली, रामकृष्ण हरी दादा, नाव सांगा. अंकुश सातोबा करडे, करडे. हा, गाव वरकोटे बसवून बर तिथं बर. माळ काय घातले? माझे 1956 साला. 56 साले. हो. म्हणजे मनानं घातली का कोणी सांगितले? आमचे कसं गुरु काय? होते, हा, सद्गुरू आमचे यवतमाळ जिल्ह्यातले होते, बर. पुंडलिक महाराज, त्यांचा फोटो येत आहे. पुंडलिक महाराज विळकर, हा. नाही. यवतमाळ. हा, यवतमाळकर. हा, आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही साधं भजन करत होतो. बर आम्ही व्यवसाय साधा रोजगार करत होतो. बर. हा, कुठं गोंधळ्या कुठं काय 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 बर बर बर. बसून. हा, नंतर आम्ही साधं भजन करत होतो. आमच्या गावचा पहिला बोलवी भंडारा कसा होता? खिरीचा होता, खिरीचा. म्हणजे आता कायलीत खीर हा, आणि एक शनिवार दिवस आपलं तेवढं सगळ्याला खीर खायचे, संपवायचं. म्हणजे अशी ती यात्रा होती त्या काळात? एवढे मोठे नव्हते, दुसरी साधी खीर गावात. हा हा, त्या काळात. नंतर काय कळालं, आमचा थोरल्या भावाचा मुलगा गोकुळदास पांडुरंग गर्डे बर. हा, हे गावाच्या प्रेमाच्या संख्येनं मुंबईला कामाला गेले. बर. तर ते कामाला लागला असताना त्याचे जरा पुरुषाची संगत घडली आणि त्याचे फडकरी त्यांचे वळण लावून ते कीर्तन भजन करू लागले. ते आल्याच्या नंतर आमचं साधं भजन होतं. साध्या भजनात त्यांचे मोठे संप्रदाय आम्हाला मदत मिळाली आणि त्यांच्या प्रेरणेनं हा पारायण समजा हा, उत्सव सुरू झाला. ते आतापर्यंत सुरू आहे. तुम्ही साक्षीदार आहात. माझ्याकडं विना प्रारंभ, हा, विना गाथा भजन, हरिपाठ, पटवाद आणि कीर्तन ही सेवा केलेली आहे. आता होत नाही. आता भावाचं पोर आहे ते, भाव आहे ते, कालिदास पांडुरंग गर्डे, अंकुश सातोबा गर्डे, उत्तम सातोबा गर्डे, ते सांप्रदायिक मध्ये आता तलेलं आहे तले. आणि त्यांच्या पाठीमागे मी बसून ऐकत असतो. कोणतरी पाहिजे ना पाठीमाग, हा, वडीलधारे पाहिजेत ना कोणीतरी, खाली ना. म्हणून तुमचा हे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे ना. माझ्या मातेला आशीर्वाद म्हणजे गावचा पाहिजे ना तुमच्या यांच्या. त्यांचा हा पांडुरंग सातोबा करडे पुण्यात. हा, म्हणजे सर्वांचा तुमच्या पाठिंबा आशीर्वाद आहे. धन्यवाद. तुम्ही खूप जुना इतिहासाला वळण देत तुम्ही माहिती सांगितली. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण. नाव सांगा तुमचं. विजय दादा सोमाने. माने. बर, काय नोकरी काय काम? कलरचं काम करतो मी कुठं आहात? मुंबईला. बर आता सध्या लॉकडाऊन पासून मी इथे गावातच स्थायिक आहे बर. हा, आणि माझ्याकडे व्यासपीठ चालकाची सेवा आलेली आहे. भगवान परमेश्वराने माझ्या हातात स्वीकारली आणि मी ती स्वीकारलेली आहे. आता सध्या म्हणजे जवळजवळ बऱ्यापैकी, जसं 94 साली मी इथं सुरुवातीला आल्यानंतर त्या टाइमला मला सांगितलं की हे गाडगे महाराज आणि आमचे परमपूज्य गोकुळदास महाराज करडे गुरुजी, बर. त्यांनी मला बोलवलं की विजय तू गावात ये, विजयशी जरा आम्हाला संपर्क साधायचा. मी त्या वेगळ्या अर्थाने गावात आलो स्टँड वरती आणि त्यांनी सांगितलं की विजय महाराज तुला आपल्याला इथे एक कार्य करायचं आहे की तुला ज्ञानेश्वरी ग्रंथाचं अध्ययन करायचं आहे. तर मी त्यांना एवढं पण म्हटलं की मला साधी मुळाक्षर येत नाही, तर मी संस्कृत काय पठण करणार. त्या संस्कृत काय पठण करणार नसल्यानंतर त्या दोघांनी माझ्या पाठी हात टाकली, फक्त येऊन तू आमच्याशी बस, आम्ही जे काय करायचे ते करू. त्यानंतर माझ्या जवळजवळ चांगल्या पद्धतीने स्वर पाठ झाले, ज्ञानेश्वरी अध्ययन करता आलं, आज परिपक्व झालो. म्हणजे आता तुमच्याकडं व्यासपीठ चालू किती वर्ष झालं करताय तुम्ही? मी जवळजवळ 10 ते 15 वर्ष. साधारण 15 वर्षाचा प्रवास आहे. आता ही व्यासपीठ चालक काय जबाबदारी असते साधारण? जबाबदारी म्हणजे व्यासपीठ चालकाची मुख्यत्वे पारायण तुम्ही पूर्णपणे ज्ञानेश्वरी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अध्ययन करावं, पारायण वाचावं, ही माझ्याकडे सेवा आलेली.
त्याचबरोबर त्या कीर्तनाची सेवा, वातावरणाची सेवा आम्ही सगळे मिळून एक साथ करत असतो. धन्यवाद माऊली. माऊली, या वर्षीचे कार्यक्रम कोणकोणते कीर्तनकार आपल्याकडे आले होते? आशिष महाराज काटे, हा, ज्ञानेश्वरी ताई काडगे, बरं, हा, पुन्हा मुक्ताई महाराज कारंडे, विद्या महाराज गारगे, ज्ञानेश्वर माऊली जळगावकर, पंढरनाथ माने मासुर्णेकर आणि संजय महाराज वेळू. बरेच मोठी लोक तुम्ही बोलवलेले आहेत. आमचे जळगावकर महाराज आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आहेत. ते पण मोठमोठ्या लोकांनी आपल्या पारायण सोहळ्याचं कौतुक केलेलं आहे. आणि अजून इथून पुढे जे आपले वास्कर महाराज किंवा बोधले महाराज यांना आणायचा विचार आहे. फक्त आम्हाला सर्वांनी सपोर्ट केला होते, ते सुद्धा होऊन जाऊ शकते. धन्यवाद माऊली. खरं तर माऊलींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या मनात जे असेल ते या पारायणाच्या निमित्तानं माऊलीच्या मनात, तुमच्या मनात जे आहे, माऊलींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आपाप माऊली करून घेतायत. आपण निमित्त आहोत. खरं तर आताच आपण वरकुटे मसवड या ठिकाणी पारायण केव्हा सुरू झाला, निमित्त काय आणि कसे कार्यक्रम आयोजित केलेले जातात, त्याचा इतिहास काय आहे पारायणाचा, अशी विविध माहिती आपल्याला वरकुटे मसवड ग्रामस्थांच्याकडून मिळालेली आहे. खरं तर भविष्यात अजून काही नियोजन आहे हे त्यांनी मंदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. त्या सर्व माऊलींना आणि ग्रामस्थांना मंदेश भूषण परिवाराला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आणि त्यांच्या भावी वारकरी संप्रदायाच्या वाटचालीस मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.